आज आम्ही गेलतो नारायणगडावर, त्यातली त्यात दसऱ्याची तयारी करायची होती. आता नारायणगडावर दसरा मेळा म्हणल्या पोरांनी गावताचा धिंगाणा करून टाकला. त्यातली त्यात पोरांनी नारायणगडावरचं भैरव पाहिलं. पण आज कसं पहिल्यापासून बघा ना तर भावांनो रामराम. सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही निघलो होतो नारायणगडावर. आता तुम्हाला तर माहिती आहे नारायणगडावर दसरा मेळावा आहे, त्यासाठी नारायणगडावर साफसफाई करायसाठी आलतो. आल्या आल्या बाबाने आम्हाला गवत उपट्या सांगितलं. एका तासात तर पोरांनी गावतात धिंगाणा करून टाकला. त्यात तुम्हाला तर माहिती आहे सटवाडीची पोरं म्हणल्यावर नातखुळा. बरं, ज्यांना नारायणगडावर यायचं त्यांनी आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कोण कोण दसरा मेळासाठी येणार आहे त्यांनी कमेंट करा. त्यातली त्यात काळकुटे नाना सकट गवत काढत होते इथं आणि त्यात बाबा उभा राहून काम करून घेत होते. त्यात पुन्हा दसरा मेळाची तयारी जोमात सुरू आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे पाटला सभा म्हणल्या ग्राउंड तर लय मोठं लागत आहे. पोरांना बी आनंदाच्या भरात मरणाचं गवत काढलं. आयला इथं महिला मंडळ पण भरपूर आलतं राव. त्यात आमच्या गावातल्या पोरांनी मरणाचं काम केलं, निघाले भैरव पाहायला. बरं, आता बऱ्याच जणांनी भैरव पाहिलं नाही, त्यांनी आपल्या व्हिडिओ मध्ये पाहून घ्या. अख्खा माळ हिंडीला पण भैरव काय सापड नाही. मग काय बसलो निवडून का इकून तिकून सापडावा भैरव. आता हे पोरं याची तर लागले भैरात घुसायला. हा येस, ते भैरव इथूनच तलवाड्याला भैरव गेलेलं आहे. बरं, आता मोकार फिरू फिरू लागले, भुका गेलो जेवण करायला. सगळ्यांनी आम्ही जेवण केले, निघालो गावाकडे.